गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। विविध मागण्यांसाठी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभागातील क्लार्क बेमुदत संपावर गेल्यानं वाहन संबंधित अनेक कामं ठप्प झाली आहेत। याचा फटका नागरिकांसह रिक्षा चालकांना बसत आहे। रिक्षा परमिट नूतनीकरण, लायसन्स नूतनीकरण, वाहन ट्रान्सफॉर्मर तसेच अनेक इतर वाहन संबंधित कामे बंद असल्यानं अनेक जण अडचणीत सापडले। एखादा अपघात झाला किंवा एखादी गंभीर घटना घडली तर कागदपत्रांची प्रक्रिया अपूर्ण असल्यानं इन्शुरन्स क्लेम करताना अडचणी निर्माण होणार नाहीत का, असा सवाल रिक्षा चालकांकडून उपस्थित केला जातोय। हा संप लवकरात लवकर मागे घेऊन आरटीओचं कामकाज पूर्ववत सुरू करावं अशी मागणी कल्याण रिक्षा चालक मालक संघटनेकडून करण्यात आली असल्याची माहिती कल्याण रिक्षा चालक मालक असोसिएशन कार्याध्यक्ष संतोष नवले यांनी दिली आहे। गेले 4 दिवस झाले परिवहन विभागाचा संप चालू आहे लाख लोकांचा। त्यामुळे रिक्षा चालकांचे परमिट रिन्यू होत नाहीये, लायसन्स रिन्यू होत नाही। यामुळे काय झालंय, रस्त्यावर रिक्षा धावते पण परमिट रिन्यू नाहीये, काही लोकांचं लायसन्स रिन्यू नाही। पुढे अपघात झालं, पुढे अपघात झाल्यानंतर एखादा प्रवासी दगावला किंवा रिक्षा चालकाला काय झालं तर इन्शुरन्स क्लेम कसं होणार, किंवा परमिट रिन्यू नसल्या किंवा लायसन्स रिन्यू नसेल तर परिवहन विभागाने आज ह्या कर्मचाऱ्यांचा संप हा 3रा टाइम आहे संप करायचा। तर शासनाने यांचा विचार का करत नाहीये। एक तर 3 वेळा संप होते। पहिलेच गेले 2 महिन्यापासून यांची साईट वाहन 4ची साईट चालत नाहीये। एक ते एका 10 मिनिटाच्या कामाला 1-1 तास जातोय। गेले महिनाभर त्या साईट अपडेटिंग चालू म्हणून सांगताय, कामकाज चालू म्हणून सांगताय आणि त्यानंतर हा संप 3 वेळा होतोय। याची शासनाने का दखल घेतली जात नाहीये। आज नागरिकांनी रस्त्यावर प्रवासी वाहतूक करताय, असंख्य लाखो वाहनं ते प्रवासी वाहतूक करताय। पीयूसीची आज ओटीपी आल्याशिवाय पीयूसी निघत नाहीये आणि जे पीयूसी त्यांना पीयूसी काढायची त्यांचा मोबाईल नंबर अपडेट असल्याशिवाय पीयूसी निघत नाहीये। त्यांना पीयूसी नंबर अपडेट करण्यासाठी कार्यालयात जावं लागतंय आणि कार्यालयामध्ये आज गेले 4 दिवसापासून सगळ्या कर्मचारी संप असल्यामुळे नंबर अपडेट होत नाहीये। शासनाने नक्की करायचं, आम्ही लोक नागरिकांनी आणि प्रवाशांनी करायचं, रिक्षा चालकांनी करायचं तरी काय, नंबर अपडेट करायचा, पीयूसी काढायची, परमिट रिन्यू नाहीये, परमिट रिन्यू करायचंय, लायसन्स रिन्यू करायचंय, त्याच्यासाठी ते होत नाहीये। याच्यासाठी परिवहन मंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे की यावर तातडीचा तोडगा काढावा। आपण यांची एक तातडीची बैठक घ्यावी। एक तर आजच मला परिपत्रक आलंय का यांची ती संघटना आहे त्याला मान्यताच नाहीये, तर मान्यता नसताना 3 वेळा संप करते, मग परत शासन करते काय? ते 3 वेळा संप करायची गरज काय पडली मग तेव्हा ज्यांना पहिले ज्यांनी संप केला होता त्यांना सांगायचं होतं तुमची संघटना मान्यता प्राप्त नाहीये। मान्यता प्राप्त नसताना 3 वेळा संप होतोय, मग शासन करतं काय? आमचं म्हणणं असं आहे की त्यांच्या मागण्या असतात, त्यांच्या मागण्या पूर्ण करायचं, जे करायचं ते शासनाने करावं, त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीये। पण आज जो आम्हाला त्रास होतोय, आमच्या रिक्षा चालकांची आज परमिट रिन्यू नाहीये, लायसन्स रिन्यू नाहीये, पीयूसी आम्हाला काढायची, पीयूसीला नंबर अपडेट होत नाहीये। आज 4 दिवसापासून संप चाललेला आहे। आज आमचे लाखो रिक्षा चालक, 1000 रिक्षा चालक विदाउट परमिट रिन्यूने चालत आहे। त्या तातडीने शासनाने लक्ष द्यावं हीच आमची विनंती। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।